नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सुचवा. तर मी आमच्या घरापासून जवळच असलेल्या मेलकम मिनी स्टोअरमध्ये आलेली आहे, जे की डीमार्टसारखं आहे परंतु छोटं आहे. तरीसुद्धा त्यांनी यामध्ये सगळंच कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की फळं इथे तुम्ही बघू शकतात, सफरचंद, अननस, केळी, इकडे भाजीपाला आहे, तसेच ज्युसेस आहेत. मी इथं अधूनमधून येत असते. ज्या काही वस्तू आपल्याला इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये अवेलेबल नसतात तर त्या इथे मला इझिली मिळून जातात. आणि इथं केळीही चांगली मिळते त्याच्यामुळे. परंतु आज सगळी केळी कच्ची होती, त्याच्यामुळे त्याला पिकायला 1-2 दिवस लागेल म्हणून मी काही घेतली नाही. आणि मग म्हटलं चला आता एक क्विक असा व्हिडिओ शेअर करायचा तुमच्यासोबत, जेणेकरून आफ्रिकामध्ये, स्पेशली घानामध्ये काय काय मिळतं शॉपिंग स्टोअरमध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये, ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली. तर इथे बघू शकता तुम्ही, कॉर्नफ्लेक्सचे वेगवेगळे व्हरायटी आहेत, वेगवेगळे ब्रँड आहेत. आणि अधूनमधून मी या शॉपला येत असते, तर इथे थोडं आपलं आउटिंग पण होऊन जातं. मला तर 4-5 वस्तू घ्यायच्या होत्या, परंतु एक महिलांचा आवडीचा विषय असतो शॉपिंग म्हटलं. एक वस्तू असो किंवा 4 वस्तू असो, महिलांना इंटरेस्ट खूप असतो. म्हणजे ॲटलिस्ट बघितल्यानंतर तरी, नसेल घ्यायचं तरी बघितल्यानंतर त्यांना आनंद होत असतो एक वेगळ्या प्रकारचं. ते फक्त महिला समजू शकतात. त्याच्यामुळे मी ते वाईप्स लागणार होते, मुलाला वाईप्स घेतले. तसंच 1-2 वस्तू मला अजून घ्यायची होती, ते मी बघत होते. आणि हे एक डीमार्टसारखं स्टोअर असल्यामुळे इथं वाटतं की डेली बेसिसला आपल्याला ज्या पण वस्तू आहेत त्या इथे इझिली मिळून जातात. त्याच्यामुळे मी त्या वस्तू ठेवून घेतल्या. आणि ऑल इन वन स्टोअर असल्यामुळे काही गोष्टी, अनावश्यक गोष्टींची खरेदी पण इथे होत असते. इथे आपण इंडियन लोक डव आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आपण तो वापरत असतो. त्याच्यामुळे मला इथे तर दिसला आणि क्विक मी लगेच ठेवून घेतला, कारण इथे काही प्रॉडक्ट हे जे इंडियन वापरतात ते लवकर आउट ऑफ स्टॉक होतात. त्याच्यामुळे मी ते पटकन ठेवून घेतला. आणि काही वस्तू मी हाताशी ठेवून घेत असते, कारण त्या लवकर इथे आउट ऑफ स्टॉक होत असतात. आणि मी इथे एक ओव्हरलुक करून घेते की काही राहिलं तर नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की वस्तू छोटीशी असते, परंतु तिचं महत्त्व हे ती वस्तू संपल्यानंतरच आपल्याला कळत असतं. आणि इथे बघता बघता मला थोडं परफ्यूम डिओ सेक्शनमध्ये मी वळली आणि क्विक असं एकदा बघून घेऊ म्हटलं. तर अशा प्रकारे मी लॉंग लास्टिंग त्याचा स्मेल चेक करते. आणि इथं जाता जाता माझी शॉपिंग तर डन होती, परंतु जाता जाता मला बिस्किट्स आणि चॉकलेटचं सेक्शन दिसलं. तर मुलांचं असतं की मुलांना बिस्किट्स किंवा चॉकलेट्स काहीतरी हवं असतं, त्याशिवाय ते पुढे जात नाही. म्हणून इथं माझी मुलगी मला खूप आग्रह करत होती, तर मी तिला इथं बिस्किट्स घेऊन दिले. काही क्रीमचे होते, काही साधे होते. आणि इथं भरपूर व्हरायटी आहे, प्रचंड. मला तर वाटतं इंडियात पण एवढी व्हरायटी मिळत नसेल तेवढी इथे चॉकलेट आणि बिस्किट्समध्ये व्हरायटी मिळते. आणि माझी खरेदी आता इथे झालेली आहे. तर मी आता इथं बिलिंग काउंटरला आलेली आहे. इथे सगळ्या वस्तूंचं प्राइसिंग झालेलं आहे. आणि मी जस्ट तिला ATM कार्ड दिलं. आणि इथं वेलकमचं एक डिस्काउंट कार्ड म्हणून पण येत असतं. तर मी तिला विचारते की डिस्काउंट कार्डचा काही उपयोग, तर ती म्हटली की नाही, हे जास्त खरेदीसाठी आम्ही त्याच्यावर डिस्काउंट देतो. तुमची खरेदी छोटी होती त्याच्यामुळे तुम्हाला याचा काही लाभ घेता येणार नाही. तर मी थोडी डिसमूड झाली, बट ठीक आहे, चालेल. जास्त खरेदी तर आपण करतच असतो नेहमी, परंतु आता आवश्यक अशी खरेदी मी केलेली आहे. आणि मी निघालेली आता एक्झिट वेने बाहेर. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला वेलकम मिनी स्टोअरचा, तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपण भेटू नव्याने. चला तर मग, बाय बाय.